आपल्या घरात जर या चार गोष्टी घडत असेल ना, तर समजायचं आपल्या घरात देवाचं वास्तव्य आहे. पहिली गोष्ट म्हणजे घरात जर कधीतरी 8 दिवसातून दूध ओतू जातंय, तर समजायचं आपल्या घरात देवाचं वास्तव्य आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या घरात लहान मुलं, दुसऱ्याची लहान मुलं आपल्या घरात नेहमी येतात, खेळतात, तर समजायचं आपल्या घरात देवाचं वास्तव्य आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपण देवाला वाहिलेली फुलं ते काही वेळानंतर खाली पडतात ते, तर समजायचं देवाचं वास्तव्य आपल्या घरात आहे. आणि चौथी गोष्ट, आपल्या घरात आपण जेवण करत असताना सगळे हसून खेळून जेवण करतोय, तर समजायचं आपल्या घरात देवाचं वास्तव्य आहे. श्री स्वामी समर्थ. राम. जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.